व्हिडिओमध्ये सुद्धा तो एवढा छान दिसत नाही जेवढा रिअलमध्ये त्याचा छान कलर आहे. आणि एक स्वेटर आहे, सो असं एक यूज करायला काढलं आहे. सो हे असे एकावर एक मावतं, त्यामुळे खूप बेस्ट प्रॉडक्ट वाटलं. आणि रुहीचे कपडे जे छोटे छोटे असतात ते ठेवण्यासाठी हे एक मस्त ऑर्गनायझर आहे असं मला वाटतं. त्यानंतर बीट नाचणीचे हे मिनी पिझ्झा तिच्यासाठी बनवले जे तिला खूप आवडतात. आणि आजकाल काहीसं असं चालू आहे सगळीकडं, म्हणजे स्वतःच लिप बाम घेऊन आईसारखी ॲक्टिंग करत लावत बसायचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये. सो आज म्हटलं तुमच्यासोबत विंटर कलेक्शन शेअर करावं जे रुहीचं आणि माझं आहे. खूप दिवसांपासूनचं पेंडिंग होतं, पण म्हटलं चला आज ते शूट करूया. आणि दुसरं म्हणजे मी आज माझे सगळे कबर्ड ऑर्गनाईज करणार आहे, माझं, पंकजचं, रुहीचं सगळंच खूप दिवसांपासून चालू आहे. त्यासाठी मी वेगवेगळे ऑर्गनायझर्स ऑर्डर केले आहेत काय. सो आज दिवसभरात आम्ही काय काय करतो, मी काय काय नाही करत, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शॉर्ट पण पाहायला विसरू नका. सगळ्यात आधी तर मी रुहीसाठी बनवायला घेतला ब्रेकफास्ट. त्यामध्ये मी बनवणार होते छोटे छोटे बीटचे पिझ्झा. त्यासाठी बीट घेतलं मिक्सरमध्ये, त्यामध्ये टाकला थोडासा रवा, थोडंसं नाचणीचं पीठ, दही, मीठ, मिरची, थोडीशी कोथिंबीर, जे काही तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. सो ते सगळं मिक्सरमध्ये टाकायचं, त्याची छानसं बारीक बॅटर बनवून घ्यायचं. आणि जसं त्याच्यात तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. सो छोटे छोटे लाईक मिनी पिझ्झा आपण बनवणार आहे म्हणून छोटे छोटे पॅनकेक जसे आपण बनवतो तसे ते तव्यावर टाकले. आणि त्यामध्ये टाकलं वरून थोडंसं चीज. आणि त्या चीजवर आवडीच्या भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची हे सगळं ॲड केलं. आणि एका साईडनी व्यवस्थित होऊन गेल्यानंतर त्याच्यावर ठेवलं झाकण, म्हणजे ते चीज जे आहे ते छान मेल्ट होईल आणि त्याला पिझ्झासारखा छान टेस्ट येईल. सो वरून मी थोडंसं ऑरिगॅनो आणि मिरीपूड पण टाकली म्हणजे छान अजून टेस्ट येईल. सो असे बनले आपले मिनी छोटे छोटे पिझ्झा रेडी. आणि हेल्दी पण आहेत कारण त्याच्यात बीट आणि नाचणी पण आहे. सो मुलांना असं काहीतरी नाचणी आणि बीट खाऊ घालण्यासाठी हा छान ऑप्शन मला वाटला, म्हणून मी हा एक्सपेरिमेंट केलेला. आणि तो खरंच खूप छान उपयोगी ठरला कारण रुहीला ते खूप जास्त आवडलं. त्याच उरलेल्या पिठाचा आम्ही डोसा पण बनवून घेतला आमच्यासाठी. सो हे दोन्ही झालं रुहीसाठी पण आणि आमच्यासाठी, दोन्ही हेल्दी ऑप्शन झाले. 1 hour later. खूप दिवसांपासून मला हे शेअर करायचं होतं, म्हणजे सगळं दाखवायचं होतं, पण ते राहून चाललं होतं. तर म्हटलं की चला आज क्विकली मी विंटर कलेक्शन जे रुहीचं पण आणि थोडंफार माझं पण आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते की या विंटरमध्ये मी रुहीसाठी कोणते क्लोथ्स ऑर्डर केले, कसे काय ते. आणि मी माझ्यासाठी पण थोडीफार विंटरची शॉपिंग केली होती, ती पण तुमच्यासोबत सगळं शेअर करते. सो पहिले मी रुहीचं सगळं दाखवते. तर सगळ्यात पहिले तर मी तिला विंटरसाठी म्हणून हा क्यूटसा एक फ्रॉक घेतला होता जो विंटरसाठी होईल. असा वेल्वेटचा आहे आणि फुल स्लीव्सचा आहे. तर म्हणलं की असे बरे पडतात विंटरमध्ये म्हणून मी तिला असं एक फ्रॉक ऑर्डर केला होता. त्यानंतर हे एक ॲक्च्युली हा लॉंग टॉपच आहे आणि खूप छान सॉफ्ट आहे म्हणून मला खूप आवडलेला आहे. आणि बेसिकली याचा कलर खूप छान आहे, कलरमुळे पण मी हा घेतलेला. जे लिंक म्हणजे ऑनलाईन आहेत, जे कुठून फर्स्ट क्राय काय कुठून घेतले ते मी त्याचं लिंक शेअर करेलच. सो कोणाला काय वाटलं तर मला कमेंट करून विचारा, मी ते सगळं टाकेलच. तर मी तिच्यासाठी घेतला होता ही का नाईट ड्रेस, म्हणजे नाईट ड्रेस प्लस बाहेर घालू शकतो कारण की खूप जास्त हेवी आहे, कारण रात्री ती ब्लँकेट घेत नाही म्हणून मग हा नाईट ड्रेस मी घेतला होता. त्याच्यावर असा रेड कलरची पॅन्ट पण आहे. सो असा एक ड्रेस आहे. त्यानंतर स्वेटरमध्ये मग मी हे घेतले होते. हा अगेन असा खूप क्यूट कलर आहे. व्हिडिओमध्ये सुद्धा तो एवढा छान दिसत नाही जेवढा रिअलमध्ये त्याचा छान कलर आहे. आणि एक स्वेटर आहे. सो असा एक स्वेटर घेतला होता. त्यानंतर अजून एक स्वेटरच मी घेतला होता, घेतलंय हे असं. बेसिकली मला असं कलरमधले जे गोष्टी आहेत ते खूप आवडतात म्हणून मग मी तिच्यासाठी हे एक स्वेटर घेतलंय. अजून एक वेगळं म्हणजे ते सगळे झाले थोडे सॉफ्टमध्ये, तर हे एक थोडंसं कधी रात्री झोपताना पण घालता येईल म्हणून हे थोडंसं स्वेटर एक घेतलंय. जास्त हेवी नाही आहे हे, पण छान कापडायचं पण. सो हे एक आहे. त्यानंतर हा एक नाईट ड्रेस घेतलाय जो की माझं स्वतःचा आहे, त्याला थोडासा ट्विनिंग होईल म्हणून. ट्विनिंग ॲक्च्युली जसं काही नव्हतं पण तसा मला दिसला म्हणून मग मी घेतलाय. हा असा फ्रंट बटन्सचा आहे असा एक नाईट ड्रेस आणि त्याला खाली पॅन्ट आहे असं. सो मॅचिंग आहे माझ्यासोबत. त्यानंतर हा एक सेट घेतला होता पूर्ण, ह्याला पॅन्ट पण आहे आणि मला खूप याची कलर कॉम्बिनेशन डिझाईन खूप आवडली म्हणून मी हा घेतला होता. त्याच्यावर अशी खाली पॅन्ट आहे
असा पूर्ण सेट आहे. ॲक्च्युली मी यावेळेस सेट तिला कमी घेतले, कारण मागच्या तिचे बरेच सेट आहेत अजून तसे आणि ते तिला अजूनही येतात. सो मी म्हटलं की चला फक्त स्वेटरवाले मी घेतले यावेळेस जास्त, फक्त हा एकच थोडा सेट 1-2 असे घेतले सेटमध्ये, बाकी सगळे स्वेटर घेतलेले आहे. ॲक्च्युली मी घेतला नाही आहे, हा तिच्या मामींनी आणलाय माझ्या मसुरीवरून. तर हा पण मला खूप आवडला, याचा कलर खूप क्यूट आहे, पर्पल शेडमध्ये. सो आणि असं कफ्तांसारखा स्वेटर आहे, त्यामुळे हा पण फक्त यूज करायला काढलाय. बऱ्याच वेळा स्वेटर घालायला आजकाल कंटाळा करते किंवा तिला नाही आवडत खूप हेवी घालायला वगैरे, तर म्हणून मी हे असं एक घेतले जे सिंगल जरी हे घातले तरी हे बऱ्यापैकी जाड आहे त्यातून. सो खूप सॉफ्ट पण आहेत आणि छान आहे याचा क्लोथ पण. तो हे पण मला खूप आवडलं. ह्याचा सेटच आहे पूर्ण असा पॅन्ट आणि याचा. सो ह्याच्यात पण खूप कलर खूप व्हरायटीज होते, पण मला हे खूप आवडलं कॉम्बिनेशन म्हणून मी घेतलं. सो हे पण खूप मस्त आहे. हा एक नाईट ड्रेस घेतलाय असा फुल स्लीव्समध्ये, थोडेसे जाड ज्याचे कापड आहेत ते, कारण नाईटला गरजेचं पडतं हेवी घालणं. आणि प्लस एक ही व्हाईट स्टॉकिंग घेतली जी मी ऑलरेडीला घातली आहे त्याच्यामुळे, पण मी दाखवते. एक व्हाईट स्टॉकिंग पण घेऊन ठेवले की कारण गरज पडते, हिवाळ्यात लागतात गोष्टी या. तर हे घेतले. सो ही सगळी होती रुहीची शॉपिंग. तर बाकी तर मग तिचं ब्लँकेट वगैरे जे मी दाखवलं की मी ते परत सेम ऑर्डर केलं आहे हेच, कारण ती ह्या ब्लँकेटशिवाय दुसरं घेत नाही आणि मला ऑप्शन नाही, त्यामुळे मला हेच ऑर्डर परत करावं लागलं म्हणून विंटरमध्ये. म्हणून मी परत नवीन हेच सेम ऑर्डर केलं तिला, सेम टू सेम. थोडं छोटं होतं ते, पण तशी ती ब्लँकेट रात्रभर घेत नाही, त्यामुळे ते छोटं मोठ्याचा प्रश्नच येत नाही. ऑलरेडी मी एक मोठं तिला मागे घेतलं होतं, पण ते ती यूज करत नाही, तिला हेच लागतं म्हणून मी तेच परत ऑर्डर केलं. आणि त्यानंतर ही झाली रुहीची शॉपिंग. सो आता मी माझी शॉपिंग दाखवते थोडीफार जी मी केली आहे. तर मला ना असा सेट घ्यायचे होते, कॉर्ड सेट थंडीसाठी. तर म्हणून मग मी हे घेतलेत. हा असा टी शर्ट टाईप पूर्ण कॉलर पॅक आणि त्याच्या खाली ब्लू पॅन्ट आहे, अशी ब्लू पॅन्ट म्हणजे पूर्ण फुल पॅन्ट आहे, मी अशी दाखवते. सो असा पूर्ण सेट आहे कॉर्ड सेट. तर मला असेच हवे होते जनरली, पूर्ण फक्त स्वेटर अडकवा वगैरे त्यापेक्षा मला पूर्ण सेटवाला हवं होतं, म्हणून मी हे असे कॉर्ड सेट ऑर्डर केले. त्यानंतर हे मग खूप मला बघितलं आणि खूप आवडला आहे हा कॉर्ड सेट. तर हा असा तुम्ही पाहिलेला असेल सध्या बऱ्याच. हो असा, आणि याला पॅन्ट आहे सेम ही अशी सेम. मला हे खूप पॅटर्न आवडलं. तर हे असं कॉर्ड सेटचं पॅटर्न आहे. तर हा पण एक फुल पॅटर्नमध्ये. सो हे असा शर्ट आहे. ॲक्च्युली थोडे ओव्हरसाइज्ड फिटमध्ये आहेत. तर हे नंतर पण मला यूज होऊ शकतात असे. हा काही खूप जास्त थिक नाही आहे मटेरियल याचं, बाकीचे दोनचे थिक आहेत, ह्याचा एवढा नाही आहे, पण बऱ्यापैकी गरम आहेत हे. आणि त्याच्या खाली पॅन्ट आहे. सो हे असं कॉम्बिनेशनमध्ये आहे. सो हे असे काही मी माझ्यासाठी ऑर्डर केले आहेत काहीतरी डिफरंट म्हणून. तर ही काही अशी आमची होती विंटरची शॉपिंग यावेळेसची. दरवेळेस थोडं काही ना काही ॲड होतच राहतं विंटरमध्ये. ॲक्च्युली मागच्याचे पण रुईला येत राहतात, म्हणजे येतात थोडेसे अजून, काही थोडेसे हाईटला कमी जास्त होतात, पण बऱ्यापैकी येतात तरी पण. सो त्यातच पण हे थोडंसं ॲडिशन म्हणून मग मी घेतलेत, कारण खूप छान छान असतात लहान मुलींचे, क्यूट असतात नवीन प्रिंट्स वगैरे, आणि दरवेळेस नवीन काहीतरी येत राहतं. तर ठीक आहे म्हणून तिच्यासाठी ते घेतले. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि हे सगळं आहे विंटर कलेक्शन रुईचं. सॉक्स वगैरे मी काही घेतलेत, काही कॅप आहेत वेगवेगळ्या होत्या ज्या मी तुला खूप वेगवेगळ्या घेतल्यात, पण ती बिलकुल काही घालत नाही, त्यामुळे यावेळेस मी ते काही नवीन शॉपिंग केली नाही आहे. ते मागच्या वेळेसच आहे तसंच आहे, तर ती घालत नाही म्हणून मी घेणं बंद केलं. फक्त म्हटलं की जे आता गरजेचं आहे तेच घ्यावं, आणि म्हणून मी एवढं सगळं घेतलं. सो हे तर झालं विंटर शॉपिंग. सो आता मला ऑर्गनाईज करायचे आमचे कबर्ड, म्हणजे मी त्याच्यासाठी वेगवेगळे ऑर्गनायझर ऑर्डर केलेले आहेत. खूप दिवसांपासूनचं माझं ना असं की कसं अरेंज करावं काय असं चालू होतं. तर मी बऱ्यापैकी वेगवेगळे सायझेसचे ऑर्गनायझर्स ऑर्डर केलेत, आणि त्या अकॉर्डिंग टू मी आता ते सगळं सेट करणार आहे. सो मी सगळं सेट केल्यानंतर किंवा कसं काय मागवले ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करते, कसे ऑर्गनायझर्स मी मागवले आहेत आणि कसे मी ते सेट केलं आहे. सो क्विकली चला आता मग ते सगळं मी काम करते आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करते. सो सगळ्यात आधी तर मी हे सगळे घेतले होते ऑर्गनायझर्स ऑनलाईन, त्यामुळे मग मी हे लगेच बघत होते की कशात काय आहे, कारण की मलाही माहीत नव्हतं की एक्झॅक्ट कशात कोणतं ऑर्गनायझर आहे. सो मी हा पहिला घेतला होता, हा 6चा सेट होता,
आणि हा थोडासा क्वालिटी वाईज जर म्हटलं तर हा थोडासा कापडाचं एवढं काही चांगलं नाही आहे, पण मी हा घेतला याच्यासाठी होतं कारण की सेम ऑर्गनायझर्स माझ्या कबडमध्ये एकाच वेळी नाही मावत, म्हणून मी असे वेगवेगळे ऑर्गनायझर्स घ्यायचा प्रयत्न केला होता कारण की जे कबडमध्ये सूट होईल त्याप्रमाणे मी ते ठेवणार होते. सो असं हे ॲडजस्टिंग होतं, फोल्ड पण होणार होतं, सो कपडे आपले व्यवस्थित त्याच्यात ठेवू शकत होते, म्हणून मग मला ते चांगलं वाटलं. त्यानंतर मग मी हे 2चा सेटवाला एक ऑर्गनायझर घेतलं. मला जर सगळ्यात जास्त कोणतं ऑर्गनायझर आवडलं तर ते हे, कारण याच्यामध्ये खूप जास्त क्लोथ्स बसतात. इवन तुमच्या साड्या असू दे, एक्स्ट्राचे बेडशीट, ब्लँकेट, काहीही ठेवण्यासाठी हे बेस्ट आहे. आणि याला फ्रंट साईडनी पण चैन आहे, म्हणजे वरून न काढता फक्त समोरून तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. काहीही तुमचे खराब होत नाहीत कपडे, म्हणून मला हे खूप जास्त आवडलं. पण ह्याची लेंथ आणि वेट खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे हे खूप मोठ्या जिथे कप्पा असेल तिथेच ते ठेवता येतं. आणि माझ्या कबडमध्ये तेवढी मोठी जागा नव्हती की ते 2-2 एका ठिकाणी मी ठेवू शकेल, म्हणून मी हे फक्त 2च ऑर्डर केले होते. पण जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर मी हे खूप जास्त घेतले, म्हणजे जवळजवळ 6-7चा सेट मी हे घेतला होता, कारण की हे होतं की एकावर एक ठेवू शकतो आणि हे लाईक ड्रॉवरसारखं यूज करता येतं. फ्रंट म्हणजे पुढे मागं याला करता येतं, म्हणून मला हे ऑर्गनायझर आवडलं. आणि याची क्वालिटी पण चांगली आहे आणि मेन म्हणजे छोटे आहेत, म्हणजे 2-3 सुद्धा ॲट अ टाइम बसू शकतात आणि एकावर एक पण छान मावतात. सो याच्यामध्ये कपडे ठेवून पण आपण असे हे पुढे मागे करू शकतो, म्हणून हे एकावर एक ठेवण्यासाठी बेस्ट वाटलं मला. त्यानंतर रुहीच्या कबडमध्ये ठेवण्यासाठी मी हे एक ऑर्गनायझर घेतलं होतं. हे असेंबल करावं लागतं, ते सेपरेट येतं आणि त्याला क्लिप्स असतात, ते लावून आपण हे असं अरेंज करू शकतो आपल्या कबडच्या साईजनुसार. सो रुहीसाठी घेतलं कारण की लहान मुलांच्या खूप छोट्या गोष्टी असतात आणि त्यासाठी हे बेस्ट आहे. सो सगळ्यात पहिले तर मी रुहीचं कबड आवरायला घेतलं आणि तिच्या कबडमध्येच मी हे अजून एक ऑर्गनायझर ॲड केलं, ते म्हणजे तिचे क्लिप्स, बोज जे काही आहे ते सगळं एकाच ठिकाणी राहावं म्हणून. आणि जिथे जिथे जसे जसे ऑर्गनायझर्स ॲडजस्ट होतात तसे वेगवेगळे ऑर्गनायझर्स यूज करून मी तिचं कबड सेट केलं होतं. सो सगळे तिन्ही ऑर्गनायझर्स मी तिच्या कबडमध्ये यूज केले होते. त्या मोठ्या ऑर्गनायझरमध्ये ज्याच्यात मी म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी बसतात, त्याच्यात तिचे ट्यूब, स्विमिंग कॉस्ट्यूम, हॅट हे सगळं मी ठेवलेलं. त्यानंतर हे छोटे ज्या शेल्फ होते त्याच्यामध्ये मी तिचे जीन्स, टी शर्ट हे सगळं अरेंज केलेलं. पार्टीवेअर ड्रेसेस, ट्रॅडिशनल ड्रेसेस एका साईडला असं सगळं कबडमध्ये मी अरेंज केलं होतं, म्हणजे ते झटकेपट सापडेल. हे एक ऑर्गनायझर मी नुकतंच ऑर्डर केलं होतं रुहीसाठीच. छोट्या कंपार्टमेंटमध्ये लाईक सॉक्स, कॅप ह्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी मला हे खूप छान वाटलं. आणि लहान मुलांची खूप छोट्या गोष्टी असतात आणि कितीही कुठेही ठेवलं तरी कमीच पडतं, म्हणून मग मी हे घेतलेलं आणि हे पण खूप छान क्वालिटीचं आलं आणि खरंच युजफुल पण वाटलं. 2 hours later. त्यानंतर रुहीसाठीच मी अजून एक हे प्रॉडक्ट ऑर्डर केलं होतं. हे लाईक ब्लॅकबोर्ड आपलं जसं असतं तसं टाईपचं एक स्टिकर आहे. सो तुमच्याकडे पण लहान मुलं असतील आणि असे काही वॉल जर त्यांनी केलेले असतील ना तर त्यावर म्हणजे त्यांना लिहिण्यासाठी हे बेस्ट आहे, कारण ह्याच्या आधीही मी ऑर्डर केलेलं आहे आणि याचा खरंच आम्हाला खूप फायदा पण झालेला आहे. सो जिथे ते मुलं सारखे ड्रॉ करत असतात तिथे हे लावून द्यायचं, म्हणजे तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग तुम्ही कट करून घ्यायचं आणि ते वॉलला स्टिक करून टाकायचं, म्हणजे त्याच्यावर मुलांनी काहीही लिहिलं तर ते रब पण करता येतं आणि लाईक ब्लॅकबोर्ड सारखं ते यूज करता येतो. सो रुही तर त्याचा खूप छान यूज करते, कारण त्याच्यावर वेगवेगळे ड्रॉइंग काढून ती आम्हाला दाखवते पण आणि आम्ही पण त्याच्यावर तिला वेगवेगळे ड्रॉइंग काढून दाखवतो. सो ते असा एक रोलच मिळतो, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शीटच असतात वेगवेगळे, तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंग तो कट करून परत ते यूज करू शकता आणि इझिली ते निघून पण जातं, त्याच्यामुळे असं काही भिंत पण खराब होत नाही. त्यानंतर रुहीसाठी मी डिनरमध्ये बनवायला घेतल्या पुऱ्या, तेही मेथी टाकून, म्हणजे थोडंफार हेल्दी व्हर्जन द्यावं म्हणून मेथीच्या पुऱ्या मी तिच्यासाठी बनवायला घेतल्या. त्यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर सेम क्वांटिटीमध्ये ज्वारीचं पीठ आणि थोडंसं अर्धी वाटी बेसन असं सगळं घेतलं. हे सगळं जास्त प्रमाणात घेतलं कारण की या पुऱ्या टिकतात पण, म्हणजे उद्या 2 दिवस पण त्या आरामात राहतात, म्हणून मी थोडंसं जास्तच बनवलं, कारण रुहीला तशा त्या खूप आवडतात आणि आम्हाला खायला पण जास्त आवडतात. सो मी तिच्यासाठी म्हणून ते कमी तिखट बनवणार होते, म्हणून तिखट थोडंसं कमी घेतलं आणि त्यातच मीठ, थोडीशी जिरे, थोडीशी धनेपूड, कोथिंबीर तर मी ऑलरेडी टाकली होती पण धनेपूडने अजून एक टेस्ट येते म्हणून ती, थोडेसे तीळ हे सगळं त्यात ॲड केलं आणि आपण जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घेतली. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही. आणि तेल तळण्यासाठी कढईत तेल टाकलं आणि मस्तपैकी पुऱ्या लाटून घेतल्या. पण मी पुऱ्या लाटताना ना एक मस्त मोठी म्हणजे पोळी लाटून घेते आणि त्याला वाटीने छान छान गोल गोल शेप देते. सो मला हे पटकन होतं असं वाटतं, म्हणून मग मी असं झटकीपट करते. ॲक्च्युली मला ते कुकी कटरने करायचं होतं पण डिनरसाठी वेळ झालेला, म्हणून मी पटकन झटकीपट हे असं वाटीने कट करून घेतलं आणि पुऱ्या तळून घेतल्या.
आणि मी इकडं पुऱ्या तळत असताना रुईचं ऑब्झर्वेशन चालू होतं आणि तिलाही सेम माझ्यासारखं करायचं होतं म्हणून ती पण कणिक मागत होती. साधारण 10 ते 12 पुऱ्या यापासून बनल्या आणि खरंच खूप छान झाल्या होत्या. जास्त बारीक नाही करायच्या, नाही तर त्या कडक होतात, म्हणजे लहान मुलांना चावता येतील म्हणून थोड्याशा जाडसर ठेवायच्या, म्हणजे त्या मऊसूत होतात. काय कुठे इडली? बघ बरं, इडली बनवायची आहे का तुला? हो, इडली कुठे? इडली कुठे गेली? इडली गॅस लागेल आधी ना. इडली हे काय इडलीचं? हे बघ, हे इडली ठीक आहे. त्याचं छान इडली बनव हा माझ्यासाठी पण. गॅसवर बनवायची इडली. बंद करा. इडली वर आली आहे. इडली दूध वर येत असते, इडली नसते वर येत. चला तास बंद करा. माझ्यासाठी थोडा भात लावा. ओके. हा, छान भात बनव हा माझ्यासाठी. कोणता बनवती? शेवाचा. शेवयाचा? हा, तर किती शिट्ट्या होऊ देणार? 2 शिट्ट्या. बर. कोणता ज्यूस बनवतीये? आंबाचा. आंब्याचा? अच्छा. लावला. आता झाकून उघडा. आई किती प्राऊड बसवलंय तू. कसा झाला ज्यूस? ओहो, कसा आहे ज्यूस? कसा आहे? आम्ही पितोय. अरे, मुरमुरेचं खाऊनच टाकले तुम्ही. काय लावते? लिपस्टिक लावते. लिपस्टिक आहे का लिप बाम आहे? लिपस्टिक आहे. लिप बाम आहे तो तुझाच आहे. आणि सध्या घरात असंच चालू आहे की जे काही मी करेल ते सगळं तिला करायचं असतं. फक्त लिपस्टिक लावताना तिने जे मला बघितलेलं असतं ते, नाही तर कुकिंग करताना सगळं काही ती माझी ऍक्टिंग करत असते. असं करतात का? अरे बापरे. आई खाऊ नको. खात नाही. मी पण लावते. लावलं का? नाही, मी लावते. सो सगळं आता आवरायचं आहे. असा काहीसा पसारा सगळा झालेला आहे. मी सगळे दाखवण्याच्या नादात आता सगळे घड्या वगैरे करायच्या आहेत. सो सगळं आवरते मी आणि हा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.